हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक दिवसांपासून उमेदवारीसाठी विविध नावे चर्चेत असतानाच गेल्या 4 दिवसांपासून शिवसेना उबाटा गटातून माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांचे नाव चर्चेत आले आहे। सध्या या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने हे विद्यमान खासदार आहेत। सत्यजित पाटील हे शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतून 2 वेळा आमदार झाले आहेत। ते उद्धव ठाकरे गटाशी एकनिष्ठ असल्याने त्यांना तयारीत राहण्याच्या सूचना मातोश्रीतून मिळाल्याचे समजते आहे। स्वतः पाटील यांनी अद्याप या वृत्ताला दुजोरा दिला नसला तरी मतदारसंघात मात्र सोशल मीडियावर त्यांच्या नावाची चर्चा रंगली आहे। सध्या या मतदारसंघातील विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी झाली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी हे निवडणूक लढवणारच हे निश्चित मानले जाते। काही दिवसांपूर्वी महायुतीचे मित्रपक्ष गटातील आमदार विनय कोरे यांचे नाव चर्चेत होते, मात्र त्यांनी स्वतः आपण इच्छुक नसल्याचे जाहीर केले आहे। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विधानसभा या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असल्याने महाविकास आघाडीला हा मतदारसंघ पोषक मानला जातो। मात्र महायुतीतील आणि महाविकास आघाडीतील उमेदवार कोण असेल यावर बरेच काही अवलंबून आहे। कोल्हापूर लोकसभेची जागा ही काँग्रेसला मिळणार हे जवळपास निश्चित आहे। त्यामुळे त्याला लागून असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे यांच्याकडून एकनिष्ठ व्यक्तीलाच उमेदवारी मिळू शकते। त्यामुळे सत्यजित पाटील यांचे नाव चर्चेत आले असते। आता महाविकास आघाडीला जागा वाटपानंतरच सर्व काही स्पष्ट होणार असले तरी मतदारसंघात मात्र उमेदवारीबाबत आघाडी आणि युती संभ्रमावस्था कायम आहे। VPN साठी हातकणंगलेहून रमेश डोंगरे।